भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक वास्तव्य समोर आले। रस्ते विकासाचे दावे केले जात असताना लाखांदूर ते इटाखेडा हा रस्ता गेल्या 15 वर्षापासून आपल्या नशिबाला दोष देतोय। या रस्त्यावर आजवर 15 ते 20 जणांनी आपले प्राण गमावलेत। मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अद्याप जाग आलेली नाही। डागडुजीच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत मडेघाटच्या ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। भंडारा ते गोंदिया या 2 जिल्ह्यांना जोडणारा लाखांदूर ते इटखेडा हा सुमारे 20 किलोमीटरचा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनलाय। या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात। मात्र 15 वर्षात या रस्त्याचं एकदाही नवीन बांधकाम झालेलं नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी फक्त खड्डे बुजवून वेळ मारून नेतोय आणि यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपसरपंच भास्कर आलोने आणि ग्रामस्थांनी केलाय। या मार्गावर झालेल्या अपघातामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। पालकमंत्री असोत की खासदार आमदार प्रत्येकाला निवेदन देऊन झालेत, पण आश्वासनाशिवाय काही मिळालेलं नाही। इतकंच नाही तर हनुमान जयंतीच्या दिवशी आमदारांना घेराव घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता। मात्र लोकप्रतिनिधींनी तेथे येणंच टाळलंय असा आरोपही गावकऱ्यांनी केलाय। आता प्रश्न असा निर्माण होतोय की प्रशासन आणखी किती अपघाताची वाट पाहत आहे। तर या भ्रष्टाचाराची चौकशी होणार का आणि मडेघाटच्या ग्रामस्थांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर आपण इतर जिल्हा मार्ग 41 लाखांदूर ते इटखेडा मार्गावरती उभे आहोत आणि या मार्गाची अत्यंत अशी दयनीय अवस्था झालेली आहे। 15 वर्षापासून या मार्गावर फक्त आणि फक्त डागडुजी करण्याचे काम केलेले आहे आणि या मार्गावरून रोज हजारोच्या संख्येने वर्दळ आहे। कारण की एका जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्याला हा जोडणारा मार्ग असल्यामुळे या जिल्ह्याचे लोक त्या जिल्ह्यावरून ये जा करतात आणि या रस्त्यावरून चालताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो। तरी आपण पाहू शकता या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। आपण पाहू शकता आणि आपल्यासोबत चपळा या मडेघाट येथील काही नागरिक आणि सरपंच साहेब आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ, काय सांगाल या रस्त्याबद्दल? किती दिवसापासून या रस्त्यावर डागडुजी झालेली आहे आणि काय आपली मागणी असेल? या संबंधानं आम्ही बऱ्याचदा इतर लोकांशी बोललो आहोत। BNCच्या वतीनं 3दा प्रस्तावही पाठवण्यात आला, परंतु अजूनही या रोडवरती लक्ष देण्यात येत नाही आहे। कारण की हा प्रमुख मार्ग आहे आणि समोर चारपट्टी देवस्थान आहे। चारपट्टीला अनेक लोक जातात येतात। शनिवारला तर एवढी मोठी गर्दी असते, परंतु कितीतरी लोक ह्या रोडवरती पडलेले आहेत, अपघात झालेले आहेत, परंतु अजूनही शासनाला काही जाग येत नाही। या ठिकाणी मागे गावकऱ्यांनी एकमत केला होता। ज्या वेळेस या ठिकाणचे आमदार लोक येणार होते, त्या आमदारांची गाडी अडवून त्यांच्याकडे निवेदन देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतेही आमदार या मार्गाने आले नाहीत। त्याचप्रमाणे खासदार सुद्धा या ठिकाणी येऊन पाहत नाही। आता पालकमंत्री तर सोडूनच द्या, का त्यांना तर हवाच लागते। तर अशा परिस्थितींमध्ये गावकऱ्याची आणि गावातील समोरच्या गावकऱ्यांची सुद्धा खूप मोठी या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे। तरी हा रोड लवकरात लवकर याचा पुनरीकरण करण्यात यावा। नुसतं आजपर्यंत डागडुगीचेच कामं करण्यात आलेले आहेत। ह्या डागडुगीमध्ये किती पैसा गेला कोणास माहीत। आता सुद्धा डागडुगी केला, परंतु गड्डे जसेच्या तसेच पडलेले आहेत। या गोष्टीची जाण शासनाला असायला पाहिजे। आपल्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। आपण काय सांगाल या रस्त्याबद्दल आणि आपली काय मागणी असेल? गेल्या 15 वर्षापासून आम्ही गावकरी सतत मागणी करत आहोत आणि याच्यापूर्वी डॉक्टर पंकजी भोयर पालकमंत्री भंडारा जिल्हा यांच्याकडे मी स्वतः निवेदन दिलेलं आहे या रस्त्याबाबत की आपण या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि या रस्त्याची अवस्था पाहता आणि आमचा गाव हा 2 जिल्ह्याला जोडून राहत असल्यामुळे ह्या गावकऱ्यांची मागणी आहे की हा रस्त्यामागून बायपास म्हणजे मडेघाट बायपास असावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। आणि जेव्हा आम्ही यांना BNCला निवेदन दिलो, तक्रार केली, तेव्हा डागडुगी झाली आणि डागडुगी आज 15 दिवस किंवा 1 महिना टिकते, बाकी मग जसेच्या तैसे होते। त्याच्यामुळे आमची ग्रामस्थांची मागणी आहे किंवा शासनाला आमची मागणी आहे की आम्हाला हा रोड आणि बायपास हे दोन्ही शासनाने करून द्या।
आजपर्यंत या रस्त्यावर आपल्यासमोर किती अपघात झाले आहेत अंदाजे? आम्ही आमचे उत्तरचे काकाजी आणि मी जेव्हा एक वेळा रात्रीला तिकडे गड्डे होते त्यावेळेस ट्रॅक्टरचा आणि गाडीचा अपघात झाला. आम्ही स्वतः दोघेजण त्या अपघातामध्ये हजर होतो आणि त्या अपघात व्यक्तीला आम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये नेलेले आहेत. असे 2, 4, 5 नाही 10-20 अपघात या ठिकाणी झालेले आहेत. निश्चितच या रस्त्यावरती या 2, 4, 5 वर्षामध्ये 10-20 असे अपघात झालेले आहेत आणि प्रत्येकदर्शी या नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 15 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त या रस्त्याला डागडुजीत करण्याचं काम केले आहे. शासनावर आरोप होत आहेत की या ठिकाणी किती पैसा खर्च झाला आणि किती पैसा खर्च नाही झाला याची कुणालाही माहिती नाही. या रस्त्याची लवकरात लवकर या रस्त्यासंबंधात या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहेत. परंतु या रस्त्याकडे कुठलेही नेते मंडळी लक्ष द्यायला तयार नाही असा या मळेघाट येथील ग्रामपंचायत कमिटीचे सरपंच तसेच माजी पंचायत समिती सदस्य तसेच गावकऱ्यांचा आरोप आहे. या रस्त्याकडे संबंधित विभागाने आणि शासनाने लवकर लक्ष देऊन या रस्त्याचे नवीनीकरण करावे आणि होणारे अपघात टाळावे अशी या गावकऱ्यांकडून मागणी होत आहे. मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता युनिक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातून एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात तब्बल 27,297 शेतकऱ्यांनी अजूनही आपला युनिक आयडी काढलेला नाही. जमिनीची नोंद, पीक पद्धती आणि बँक खात्याशी थेट जोडता जाणारा हा आयडी पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हे शेतकरी भविष्यात अनुदान आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून आता अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि शेतकरी ओळख क्रमांक निघाल्यानंतर या ओळख क्रमांकाच्या आधारित शेतकऱ्याला भविष्यामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ, महाडीबीटीच्या योजना, त्याचबरोबर पीक विमा, पीक कर्ज याचा लाभ देण्यात येणार आहे. आणि नुकत्याच केंद्र शासनाने सुद्धा जाहीर केल्यानुसार यापुढे खत उपलब्धता सुद्धा ही शेतकरी ओळख क्रमांक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच देण्यात येणार आहे. त्यामुळं शेतकरी ओळख क्रमांक काढणं हे सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अनिवार्य असून आपल्याकडं ज्याही शेतकऱ्यांनी याच्यामध्ये अजून नोंदणी केली नसेल त्यांनी जवळच्या CSC सेंटर किंवा तलाठी कार्यालय किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे आपला ओळख क्रमांक जो आहे तो काढणं आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण 4,66,838 इतके खातेदार आहेत आणि आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 4,39,472 म्हणजे जवळपास 94% शेतकऱ्यांनी जे आहे ते शेतकरी ओळख क्रमांक काढलेला आहे. 27,365 इतके शेतकरी बाकी आहेत. तर त्याही शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला शेतकरी ओळख क्रमांक जो आहे तो काढून घ्यावा.